नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। काँग्रेसला मतदान करा, भाजपच्या कमळाबाईला मतदान केला तर नदीत फेकून देईन, जयंत पाटील यांचे सांगलीत वादग्रस्त वक्तव्य। सांगलवाडीकरांना विनंती करायला आलोय, एक आणि एक मत सांगलवाडीचं हे हाताला द्या। हाताला दिलेलं एक आणि एक मत पुरा तुमच्या 4-6 दिवस जे हाल झाले त्या हालाचा बदला घेण्यासाठी तुमचं प्रत्येकाचं मत हे हाताला द्या। आणि कमळानं दिलेला त्रास, कमळाबाईला त्रास दिल्याशिवाय आपण वसूल केला नाही तर आपलं नाव होणार नाही। म्हणून सांगलवाडीकरांना माझी विनंती आहे, हातावर शिक्का, म्हणजे त्या 5 दिवसात आपल्याला जे हाल अपेष्टा झाल्या, त्रास झाला त्याचा वचपा काढण्यासाठी ही अपूर्व संधी आहे। सांगलवाडीत एक जो मत कमळाला दिल ना त्याला कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून द्या। त्याला कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून द्या। राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती। एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, तर सुनील तटकरेही शिवसेना भाजपमध्ये जाण्यास उत्सुक होते। माजी केंद्रीय मंत्री अनंत गीतेंचा दावा। विरोधी पक्ष नेता म्हणून तुला माझ्या जबाबदारी आमच्याकडे कोणी नाही तर माणूस करला। सातारा हा शरद पवारांचा गड होता, मग ते स्वतःच्या किल्ल्यात उदयनराजेंविरोधात लढण्याची हिंमत का करत नाहीत? पंतप्रधान मोदींचा सवाल। कर्नाटक विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होतील, येडियुरप्पा हे बिग झिरो। सांगली कोल्हापुरात आलमट्टीमुळे नाही तर जास्त पावसामुळे महापूर। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या। कुस्ती बरोबरीच्या पैलवानांशी खेळतात, लहान मुलांशी नाही। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला। बाळासाहेब थोरातांमुळेच आपल्याला खासदारकी मिळाल्याने त्यांचा फोटो घरात लावणार, सुजय विखेंचा टोला। तर राष्ट्रवादी वाळू तस्कर आणि डाकूंचा पक्ष असल्याची टीका। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणे म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल, भाकपचे युवा नेता कन्हैया कुमार। इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास गायब, तर महाराजांच्या इतिहासाचे वेगळे पैलू 6वीच्या अभ्यासक्रमात उलगडणार। महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा खुलासा। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रचंड वापर, प्रचारासाठी अत्यल्प दिवस असल्याने उमेदवारांची धावाधाव। सरकारी शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या 21 ऐवजी 24 ऑक्टोबरपासून। निवडणुकांमुळे बदल, 11 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार। प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। प्रभाग क्रमांक 4 मधून विक्रम सावंत यांना मताधिक्य देणार असं जत नगर परिषदेचे नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी म्हटलं आहे।
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार विक्रम सावंत यांना प्रभाग क्रमांक 4 मधून मोठं मताधिक्य देणार असल्याचं नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारात जतमधील प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांशी संवाद साधताना म्हटलं आहे। यावेळी भूपेंद्र कांबळे म्हणाले, जत नगर परिषदेच्या माध्यमातून विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 4 मध्ये गटारी, रस्ते, अनेक विकासाची कामं केलेली आहेत। तालुक्याला नव्या नेतृत्वाची गरज आहे। त्यांचा विजय निश्चित असून त्यांना प्रभाग 4 मधून मोठ्या मताधिक्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। यावेळी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अशोक कोळी, शहराध्यक्ष पवन कोळी, हेमंत खाडे, प्रदीप नागने, दीपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। उद्याच्या होणाऱ्या 21 तारखेच्या निवडणुकीच्या संदर्भात आदरणीय विक्रमदादा सावंत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही प्रचार दौरा सुरू केलेला आहे। प्रचार दौऱ्याला आम्हाला चांगला प्रतिसाद लाभत आहे। या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही फिरत असताना मतदारांच्या पर्यंत जाऊन लोकांना विनंती केली की आपण विक्रमदादा सावंत यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणावं, कारण जत शहराचा, जत तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला हक्काचा आमदार हवा आहे आणि त्यासाठीच आपल्याला विक्रमदादा सावंत यांना निवडून देणं गरजेचं आहे। आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतरनं आम्ही लोकांच्या समोर गेलो आणि लोकांच्या समस्यांचं निरासनसुद्धा करून घेतलं। खरं तर विक्रमदादा सावंत यांना चांगला प्रतिसाद आहे। आम्ही या निवडणुकीच्या अनुषंगानं विक्रमदादांना प्रभाग क्रमांक 4 मधून मोठ्या फरकानं मताधिक्यानं आम्ही त्यांना निवडून किंवा मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं म्हणजे विक्रमदादा निवडून आल्या प्रकारेच आहेत, पण जास्तीत जास्त मताधिक्य वाढवून देणे हे आमच्या प्रभाग क्रमांक 4ची आम्ही स्वतः जबाबदारी समजतो। जत तालुक्यातील देवनाळमध्ये पाणी फाउंडेशनच्या कामामुळे जलक्रांती झाली आहे। त्यामुळे गावातील पाझर तलाव, बंधारे, ओढ्यातून पाणी दुथडी भरून वाहू लागलं आहे। जत तालुक्यातील देवनाळ या गावामध्ये 2018-19च्या वर्षात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाच्या आणि पाणलोटच्या कामांमुळे झालेल्या गावातील पाझर तलाव, बंधारे, ओढ्यातून पाणी दुथडी भरून वाहत आहे। जत हा राज्यात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 2 वर्षात बरीच कामं इथं झाली आहेत। प्रथम म्हणजे गावाचा एकोपा असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे देवनाळ गावाने सिद्ध करून दाखवलं आहे। गावाच्या बाजूला असलेलं क्षेत्र, त्यावरील केलेले पाणी फाउंडेशनच्या उत्कृष्ट उपचारामुळे, गावच्या एकीकरणामुळे पूर्ण करता आल्याचा आनंद इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। सन्नके, आज आपण देवनाळ गावामध्ये आहोत आणि देवनाळमध्ये पाझर तलावाच्या शेजारी उभे आहोत, कारण की देवनाळ गावामध्ये आमिर खान यांच्या संकल्पनेतून आलेलं पाणी फाउंडेशनचं उत्तम काम झालेलं आहे आणि या कामाचा रिझल्ट देवनाळ हे अवघ्या 1166 लोकसंख्येचं गाव, दुष्काळग्रस्त भाग असल्याने गावाने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना केला आहे। ही भावना मनात ठेवून गावकऱ्यांनी गावाला, समाजाला आपले काही देणे लागते या उदात्त हेतूने दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी श्रमदान करणे गरजेचे आहे, अशी प्रतिज्ञाच केली। माता, भगिनी, तरुण, युवा पिढीत लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी श्रमदान करून गाव पाणीदार करण्यास प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला आहे। सर्व गावकऱ्यांनी मिळून श्रमदानातून 7,790 तर मशीनच्या साहाय्याने 1,56,362 असे एकूण 1,64,152 घनमीटर इतकं काम करण्यात आलं आहे। आपण इथं पाहू शकतो की हा सिमेंट बंधारा पूर्णपणे भरलेला असून या ठिकाणी उत्तम जलसंधारणाचं काम झालं या निमित्तानं आपल्याला कळतं आणि हे काम करण्यामध्ये इथल्या ग्रामस्थांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे, यावरून लक्षात येतं। आपण पाहत आहात की या ठिकाणी हा सिमेंट बंधारा आहे, पूर्णपणे भरलेला असून तो वाहत आहे। पुढं 200 मीटरला एक असा सिमेंट बंधारा या गावातल्या लोकांनी काय केलेले आहेत आणि 5 एकूण सिमेंट बंधारे असल्यामुळं प्रत्येक सिमेंट बंधाऱ्यामध्ये खूप सारं पाणी इथं दिसतंय आपल्याला आणि हे जलसंधारणाचं एक उत्तम मॉडेल म्हणून शासनानं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं। आणि हे काम करताना यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका ही तत्कालीन तहसीलदार अभिजित पाटील यांची होती आणि तत्कालीन प्रांताधिकारी साहेब तुषार ठोंबरे सर यांनी अतिशय मोलाची मदत केली आणि त्याचबरोबर ती जिल्हा परिषदचे CEO अभिजित राऊत सर यांनी 1 मेला या गावामध्ये 1 दिवसाचं महाश्रमदान करून या गावासाठी अतिशय मोठी मदत केलेली होती आणि या सर्वांच्या प्रेरणेतून हे सगळं पाणी या ठिकाणी थांबलेलं आहे आणि या गावाला
अनुलोम संस्थेच्या माध्यमातून, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून, त्याचबरोबर ती टाटा पॉवर आहे, अशा खूप साऱ्या स्वयंसेवी संस्था या गावामध्ये उतरल्या, लोकांबरोबर ती काम केलं आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की हा पूर्णपणे सिमेंट बंधारा भरला आहे, हा ओसांडून वाहतोय आणि करोडो लिटर पाणी या देवनाळमध्ये थांबलेलं आहे. या गावातील पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावातील सुद्धा गाळ पूर्णपणे आता लोकांनी काढलेला आहे आणि त्या पाझर तलाव पण पूर्णपणे भरला आहे. असे 5 सिमेंट बंधारे या गावामध्ये आहेत आणि पाचीच्या पाची सगळे सिमेंट बंधारे आता ओव्हरफ्लो झालेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हे निसर्गाची देण या देवनाळवरती आहे आणि इथून पुढं किमान 2 ते 3 वर्ष. जत विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर रवींद्र आरळी यांना उमदी जाडर बोबलातमधून मताधिक्य देणार असल्याची माहिती सभापती रवी पाटील यांनी दिली आहे. जत विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही दिलेल्या स्वाभिमानाच्या हाकेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सबंध तालुक्यात डॉक्टर आरळी यांच्या नावाचाच गजर सुरू झाला आहे, त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. शिवाय जत तालुका यंदा विकासाची आणि नेतृत्वाची संधी सोडणार नाही असा दावा शिक्षण सभापती आणि आघाडीचे आक्रमक नेते तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे. ಇವತ್ತು ವಿಶೇಷ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾನು ನನ್ನ ಊರಾಗ ಜಾಗರೂಕವಾದ ಸಭಾ ತಗೊಂಬಂದ್ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ ಅಲ್ಲಿ ನನ್ನ ಊರಾಗ ಹೇಳ್ದ ಈ ಊರು ಸುಪುತ್ರ ಸಭಾಪತಿ ಅನ್ನೋ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ ಜಾಹೀರ್ ಆಹ್ವಾನ ನಂದು ನನ್ನ ಊರಾಗ 7 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಂಜೂರು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿನ ಅದನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮತ್ ಅವನು ಊರಾಗ ಸುಸಲಾದಾಗ ನನ್ನ ಫಂಡ್ ಕೊಟ್ಟಿನ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಜಯ್ ಕುಮಾರ್ ತೇಲಿ ಸಾಕ್ಷಿ ಅದರ, ಸುಸಲಾದಾಗ ನಾನು ಫಂಡ್ ಕೊಟ್ಟಿನ. ಅದಕ್ಕೆ ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ ಲೈಕಿ ಇಲ್ಲ ನನ್ನ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡೋದು, ನಾನು ಅಪೋಸ್ ನ ಮಾತಾಡೋದು. ಇವತ್ತೊಂದು ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ನಾಗ 2.5 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನನಗೆ ಅವ್ನಿಗೆ ಕಂಪನಿ ಅದ. ಯಾವ್ದಾರ ಒಂದು ಉದ್ದಾರದಾಗ ನೀವೆಲ್ಲರೂ ಪೇಪರ್ ಓದಿರಿ, ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ ಕಾರ್ಖಾನೆ ತೆಗಿತಿರ ತಿಳಿದು ಹಿಟ್ಟಿನ ಗಿನ್ನೀರು ತೆಗೆದ್ರೆ ಮಂದಿ ಹಿಟ್ಟು ಬೀಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿತ್ತು. ಆಮದಾರ ಆಗಿರಿ ಯಾರು ಮಾಡೋದಿ, ಅದಕ್ಕ ನಮ್ಮಂತವ್ರು ಟೀಕಾ ಮಾಡೋದು ಬಿಡು. ನೀ ಯಾರು ಮಾಡಿದಿ ಯಾರು ಮಾಡಿಲ್ಲ, ನಿಂದ ಏನೇನೈತಿ ಅದು ಮಂದಿಗೆ ಹೇಳು. ಮಂದಿ ನಿಂದ ಏನೇ ಲೈಕಿ ಇದ್ರ ಮತ ಹಾಕ್ತಾರ್ರೆ ಬಿಡ್ತಾರ್ರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಾದಿಗೆ ಹತ್ಬೇಡ್ನಿ. ನಾವೊಂದ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಇದ್ದು ರಾಜ್ಯಪಾಲ ತನ ಹೋಗಿ ನೀರಿನ ಕರಾರ್ ಮಾಡಿಸೋಲ್ಲ, ಅಂತಾರಾಜ್ಯ ಕರಾರ್ ಸಲುವಾಗಿ ನಿನಗೆ ಯಾರು ಹಾನಿ ಹಾಕಿರೇನು? जत विधानसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रचारार्थ पूर्व भागाच्या प्रचार दौऱ्यानिमित्त ते बोलत होते. 15 ವರ್ಷ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿ ಇದ್ರು, ಶಾಸಕ ಮಂತ್ರಿ ಹಿಂದೆ ಮುಂದೆ ತಿರುಗಾಡ್ತಿದ್ದೆ. ನಾನು ನೀನು ಕೂಡ ನಿಂತೆ ನಿನ್ ಪಕ್ಷದಾಗಿದ್ದ. 15 ವರ್ಷ ನೀನ್ ತರೋದಾಗಿಲ್ಲ. ಈಗ ಮಂದಿ ನಿನಗೆ ಆಮದಾರ ಮಂತ್ರಿ ಮಾಡ್ತಿದ್ರು ನಿನಗ. ಈಗ ನೀರ್ ತರ್ತೀನೋ ಅಲ್ಲಿ ತಿಕ್ಕೊಂಡೆ ನೀರ್ ಬರೋಣ, ಮಳೆ ನೀರ್ ಬರೋಣ, ಕೈ ಹೊಡಿತಿ. ಮತ್ ನನ್ನವರ ಬಬಲಾಯ ಆಫೀಸಿಂದ ಹೇಳ್ತಿ ತಮ್ಮನವಡೆ ಅನು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ. ಇದು ಯೋಗ್ಯ ಅಲ್ಲ. ಇನ್ನು ಒಂದು ಉದ್ದ ಉಳಿತು. ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲಿಯವ್ರ 8 ಮಂದಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಇತ್ತು. ಅವರು ನನ್ನವ್ರು ಇದ್ರು, ನನ್ನ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಇದ್ರು. ಇಲ್ಲ ಪಕ್ಷ ಬಿಡಿಬೇಡ್ರಿ ಅಂತೇಳಿ ಅವ್ರಿಗೂ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇವತ್ತ ಪಕ್ಷದವ್ರು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ರು. ಡಾಕ್ಟರ್ ಆರಳಿ ಸಾಹೇಬ್ 25 ವರ್ಷ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷನಾಗ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. 2.5 ವರ್ಷ ನಾವು ಅವ್ರು ಕೂಡಿ 783 ಬೂತ್ ತನ ಹೋಗಿ ಬಂದೆವು. ಬೂತ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ತಯಾರು ಮಾಡಿದೆವು, ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಮುಖರು ಮಾಡಿದೆವು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ CM ಚಸಕ್ ಮಾಡಿದೆವು, विजय संकल्प रॅली ಮಾಡಿದೆವು. जत पूर्व भागात आलेलं पाणी हे तुबची बबलेश्वर योजनेचे आहे आणि 8 दिवसात संकसह 13 तलावात सोडणार असल्याची माहिती माजी मंत्री MB पाटील यांनी दिली आहे. त्याचबरोबर जतमधून विक्रम सावंत यांना विजयी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना 3600 कोटी रुपये खर्च करून तुबची बबलेश्वर योजनेची निर्मिती मी स्वतः आणि आमच्या सरकारने केली आहे. आज जत पूर्व तालुका मोठेवाडी, भिवर्गी, तिकोंडी इथपर्यंत आलेले पाणी हे तुबची योजनेचे असून 8 दिवसात संकसह पूर्व भागातील 13 तलावात सोडू असं प्रतिपादन कर्नाटकचे माजी मंत्री तथा तुबची योजनेचे जनक आमदार MB पाटील यांनी म्हटलं आहे. ನೀರು ಬಂದದಂತ ಮತ್ತೆ 15 ವರ್ಷ ಯಾಕೆ ಮಳಿಗೆ ನೀರು ತರಿಸಲಿಲ್ಲ ಮಾರಾಯ? 15 ವರ್ಷದಿಂದ ಯಾಕೆ ನೀರು ತರಿಸಲಿಲ್ಲ? ಆಯ್ತು ಬಿಡ್ರು, ಆ ತಿಕ್ಕೊಂಡೆ ಮಳಿ ನೀರೇ ಬಂದಾವ್, ಸಂಕಕ್ಕೆ ಯಾಕೆ ತರಿಸಲಿಲ್ಲ ಪಾಪ ಪುಣ್ಯಾತ್ಮ? ಸಂಕಕ್ಕೂ ತರಿಸಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ ಮಳಿ ನೀರು. ಸಂಕ ಮತ್ತು ದರಿ ಬರ್ಚಿ ಇವಕ್ಕೂ ನರ್ ತರಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ. ಈಗ ನಾ ಕನ್ನಮಡಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬಿಚ್ಚರ್ಗಿ ನಮ್ಮ
ಎರಡು ಕೆರೆಗಳಿಂದ ಓವರ್ಫ್ಲೋ ಮಾಡಿಸಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ನಿಮಗೆ ಸಂಕ ಮತ್ತು ದರಿಬಡಿಸಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ನೀರು ಕೊಟ್ಟು ಭೀಮಾ ನದಿವರೆಗೆ ಇವತ್ತು ದಿವಸ ಚರ್ಚೆ ಹೋಗಿ ಭೀಮಾ ನದಿವರೆಗೆ ಇವತ್ತು ದಿವಸ ನೀರು ಹೋಗ್ತೈತಿ. ಈ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ದಿವಸ ನಾವು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಕ್ಕ ನಾನು ಬದ್ಧದಿನ ತನ್ನ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಇವತ್ತು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೇನೆ. ಈ ಬಂದು ಈ ರಾಜಕೀಯದಾಗ ಬಾಳ ಕೆಳಮಟ್ಟಕ್ಕೆ ಇಳಿಬಾರ್ದು. ನೀವು ಮಾಡಿದ್ದೆ ನೀವು ಹೇಳಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ಕೋರತ್ ಹೇಳಿ, ನಾ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾ ಮಾಡಿ ಹೇಳ್ಕೋಬಹುದು. ಈಗ ನಾ तुमची महाबळेश्वर योजना ना माडीनी ना बांधून भाषण मारತೀನಿ, आत्मविश्वास देईन. आमदार पाटील म्हणाले, जत तालुक्याला आम्ही कधीच वेगळे समजले नाही. हा भाग गडीनाड विभागात मोडतो आणि विशेष स्नेहबंध आमच्या राज्याशी आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारने नेहमीच या भागावर प्रेम केलं आहे. आज तुमची योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यास आम्ही नेहमीच सकारात्मक पाऊल टाकलं आहे. पूर्व भागातील 48 गावांना तुबचेचे पाणी मिळावे म्हणून विक्रम सावंत यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटककडे, माझ्याकडे, महाराष्ट्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला आहे. इकडे आमच्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी जतला पाणी देतो म्हणून सांगणे हे हास्यास्पद आहे. मूल आमचे आणि पालकही हे व्हायला निघाले असा प्रकार भाजपचा आहे. कर्नाटकात सरकार कुठले असले तरी जत भागात पाणी द्यायला कसलीच अडचण येणार नाही, असंही MB पाटील यांनी म्हटलं आहे. ನಾನೇ ಹೇಳಿದ್ರ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರಗೆ ಗೊತ್ತದ, ಗಾಳಿಗೆ ಗೊತ್ತದ, ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗೂ ಗೊತ್ತದ MB ಪಾಟೀಲ್ ಯೋಜನೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ನೀವು ಮಾಡ್ರಿ ಒಂದು ಯೋಜನೆ, ಮೈಶಾಳ ಯೋಜನೆ ನಾವು ಮಾಡಿವಿ, ನೀರ್ ತಂದಿವಿ ಜತ್ತಕತ್ ಹೇಳ್ರಿ, ಬೇಡದಂಗಿಲ್ಲ ನೀವು ತಂದು ಮಾಡಿ ಹೇಳ್ರಿ. ಅದು ಬಿಟ್ಟಿರಿ ಇಲ್ಲಿ ತನ ಮೈಶಾಳ ಯೋಜನೆ ಅನ್ಕೋತ ಡಂಗರ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರಿ. ಈಗ ಮೈಶಾಳ ಯೋಜನೆ ಬಿಟ್ಟು ತುಳಸಿ ಬಬಲೇಶ್ವರ ಕಡೆ ಹೋಗ್ಯಾರ. ಅದು ನಮ್ಮ ಯೋಜನೆ. ಅದ್ರ ನಮ್ಮ ಯೋಜನೆ ಇದ್ರು ಕೂಡ ನಾವು ನಿಮಗೆ ಇಲ್ಲ ನಂಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ 13 ಕೆರೆಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಸಂಖ್ಯೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಯಾವುದು ನಿಮ್ಮ ದರಿಬಡಿಸಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ತಿಕ್ಕೊಂಡಿ ಇವೆಲ್ಲ ಸಿದ್ಧನಾಥ, ಬೇವರ್ಗಿ ಕೆರೆಗೆ, ಈಗಾಗಲೇ ಕಾಗಿನರಿ ಕೆರೆಗೆ ಒಟ್ಟು 10 ಬಾಂದಾರ ಮತ್ತು ಸುಮಾರು 13 ಕೆರೆಗೆ ಒಂದು ದಿವಸ ನೀರು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾ ಬದ್ಧತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದೀವಿ. ನಾವು ಬಿಜಾಪುರ ಗೌಡ್ರು ಸುಳ್ಳಂಗಿಲ್ಲ, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳಿದ್ರೆ ಸೀದಾ ಎದುರು ಬರ್ಗೆ ಇವ್ರಿಗತ್ಲೆ ನಾಟಕ ಹುಡ್ಕೊಂಡು ಬರಂಗಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಚುನಾವಣೆ ಬರ್ತಾವ ಹೋಗ್ತಾವ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಸಂಖ್ಯೆ ಬಂದಾಗ ನಮ್ಮ ಕೈ ಎದ್ದು ಮಾತಾಡ್ಬೇಕಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ सत्य ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು ನಡೀತದ. कर्नाटक विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होतील, त्याचबरोबर येडियुरप्पा हे बिग झिरो आहेत आणि सांगली कोल्हापुरात आलमट्टीमुळे नाही तर जास्त पावसामुळे महापूर आला होता, असं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे कर्नाटकचे दृष्टीने बिग झिरो ठरलेत, असा गंभीर आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितला आहे. याचबरोबर कर्नाटक विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागतील असा दावाही सिद्धरामय्या यांनी केला आहे. सांगलीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ सिद्धरामय्या सांगलीत आले होते. यावेळी ते बोलत होते. कर्नाटकात काँग्रेसचे 15 आमदार अपात्र ठरले आहेत. त्यांच्या पोटनिवडणुका डिसेंबरमध्ये होत आहेत. यामध्ये आपण बहुमतात येऊ असा दावाही त्यांनी केला आहे. याचबरोबर कर्नाटकात मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. कोयना धरण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला आहे, त्यामुळे पुराची परिस्थिती उद्भवली आहे. मात्र आलमट्टीमुळे पूर आल्याचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. That is impossible. They have made the impossible promises. The people of Maharashtra, it will not be fulfilled. See, we should not make false promises to the people. Those who could implement, only such promises can be made. Mr. Yediyurappa has made false promises. If the Maharashtra people believes his words, then we can't help. ಅವೆಲ್ಲ ಆಗದೆ ಕೆಲಸದೇ ಅದು. All those things are not possible at all. See, if it is okay, that is to be done between the two states. See, these two states should take the decision on that. They must come to an agreement. Yediyurappa alone can't do that. दोन्ही स्टेट बसून तिकडचं पाणी कर्नाटकला मिळाले तर कर्नाटकचं पाणी तिकडे देण्यासंदर्भात I am not opposing that. राज्यांनी निर्णय I don't say that water from Karnataka should not be given to Maharashtra people, but it should be
between the two states. The agreement drinking water is a first priority for any state. Drinking water is a first priority. Even for Tamil Nadu also you are given Telugu Ganga water scheme. See, there is no problem, but the thing is, see, Yediyurappa's promises are all false promises. He never implemented his promises. Even in Karnataka, he has not implemented. How can he implement the problems of the Maharashtra? टोटल No. Backwater will not affect the Maharashtra. On the other hand, if there are more rain in Maharashtra, if there is a flood in Koyna, Krishna will get the flood. Krishna river will get the flood. Bhima river will get the flood. Narayanpur dam will be overflowed. See, these things are happening, but you have to find out a scientific solution to this. That is the basic quality of the BJP. They never said truth. खरं कधी बोललं नाही. They are always making false promises to the people of the country and to the state people, and they never fulfilled their promises which were made during the election or during the campaign or through their manifesto. तुमचं लेकरू म्हणून पदरात घ्या, एकदा जनसेवेची संधी द्या, असं भावनिक आवाहन बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. 21 तारखेला येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या प्रचाराला चांगलीच रंगत येत आहे. 19 तारखेपर्यंत राज्याच्या प्रचाराची धुरा चालणार आहे. आता केवळ 2 ते 3 दिवस शिल्लक राहिले आहेत, म्हणून मी तुमचं लेकरू आहे, मला पदरात घ्या, एकदा जनसेवेची संधी द्या, अशी भावनिक साद राष्ट्रवादीचे बीड विधानसभेचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी घातली आहे. माझ्या आईवरती गुन्हा दाखल केला, माझ्या आईला राजीनामा द्यायला लावला, शिक्षण संस्थेच्या कारभारातून माझ्या वडिलांना काढलं, आमचे लाईटीचे कनेक्शन तोडायला गेले. हे लोकांनी सर्वांनी बघितलंय. त्याच्यामुळं विश्वास ठेवा, वेळ कमी आहे. ही जी यंत्रणा आहे साहेब, हे जे सर्व माझे सहकारी आहेत, हे जीवाभावाचे आहेत, हे काही कर्मचारी नाहीत. कर्मचारी जर बाजूला केले तर अण्णांनी 50 माणसाची जरी मीटिंग जर घेतली तर राजकारण मी सोडून देईल. निवडणूक आयोग सुद्धा बारकाईने बघतोय कशा पद्धतीने हे कर्मचारी आणि शिक्षक पैसे वाटतात. आपण जरा प्रशासन ह्याच्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्या आशीर्वादाची मला गरज आहे. गेल्या 3 वर्षापासून आपल्या अडीअडचणीमध्ये प्रचाराच्या माध्यमातून येतो. 15 वर्षामध्ये राजकारण आणि समाजकारणाच्या या क्षेत्रामध्ये कधी जरी अडचण आली, गावामध्ये पाणी जरी घुसलं तर संदीप आहे, नाली जरी साफ करायची तर संदीप आहे, रस्ते जरी करायचे तर संदीप आहे. तुमच्या सुखादुःखामध्ये आयुष्यभर सोबत राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो. लेकरू म्हणून आपण सर्वजण मला पदरात घ्या. शरद पवारांच्या उपस्थितीत संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेमध्ये संदीप क्षीरसागर बोलत होते. तसं पाहिलं तर काका आणि पुतण्याचा वाद अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि हा वाद असूनही पेटतच आहे. माझे काका जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या संस्थेतील कर्मचारी बाजूला ठेवून 50 लोकांची मीटिंग करून दाखवावी. मी राजकारण सोडून देईल, असेही यावेळी संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे अर्धापूर येथे सभा घेतली आहे. सिने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे नांदेडमधील भोकरचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ सभेत अर्धापूर येथे बोलत होते. आजही महाराष्ट्रातील समस्याबद्दल कोणी बोलत नाही, मात्र 370 कलमबद्दल लोकांना भावनात्मक भरकटवण्याचं काम हे सरकार करीत आहे.
व्यक्तिकेंद्रित राजकारण देशहिताचं नाही, मात्र भाजप समजायला तयार नाही. सच के साथ साथ सच का भी दिखना जरुरी है अशा भाषेत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर ताशेरे ओढलेत. सर्वसामान्यांसाठी कार्यरत अशोक चव्हाण यांना निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री आणि भोकरचे उमेदवार अशोक चव्हाण यांनीही भाजप 370 कलमवर बोलतंय, मात्र 371 उपकलम 2 यावर मात्र बोलत नाही, कारण हे कलम विकासाच्या बाबतीत आहे असं म्हटलं आहे. बंदी बहुत घातक हुआ है. भारत की अर्थव्यवस्था बहुत गलत रास्ते पे जा रही है, चरमरा गई है. अभी आपने देखा होगा ग्रोथ रेट की बात हुई, वर्ल्ड बैंक ने किया कि 6% से ऊपर जा रहे थे, आज 5% के करीब आ गए, यानी 6 से 7% से ऊपर जा रहे थे, आज 6% ऑफिशियल दिखा रहे हैं, बस सही में 5% पे ग्रोथ रेट डाउन हो गया, गिर गया. ये तमाम लोग कहते रहे. इतना बड़ा विद्वान डॉक्टर मनमोहन सिंह, जिनके जैसा विद्वान शायद भारत के इतिहास में और भारत की राजनीति में शायद ही कोई आया होगा. अंदाजवाला भाषण काय केलं, इथल्या दिवट्यांनी यांनी भाषण केलं. एका चव्हाणांचा काटा काढला, म्हणे दुसऱ्या चव्हाणांचा म्हणजे वसंतराव चव्हाणांचा मला काटा काढायचा आहे. काटा काढण्याची भाषा त्यांना मला विचारायचंय, काय तू दाऊदचा भाऊ आहे का रे बाबा? काटा काढण्याची भाषा आम्हाला शिकू नका. माझा अर्धापूरचा माणूस पुष्कळ आहे, तुला उत्तर देण्याकरता. माझा इथला हिंदू आहे, मुस्लिम आहे, दलित आहे, माळी आहे, धनगर आहेत, वैदू समाज आहे, तमाम माझ्या 18 पगड जातीच्या त्या अर्धापूर मध्ये आहेत. काटा कसा काढायचा हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तमाम लोकशाही मार्गाने या निवडणुकीमध्ये जसाच तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही? पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारीवरून परभणी मनपाचे उपमहापौर यांच्या घरी निवडणूक पथकाची धाड पडली आहे. परभणीचे मनपाचे उपमहापौर माजू लाला यांच्या शाही मशीद येथील काल संध्याकाळच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली असून कार्यकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार आल्यामुळे ही कारवाई केली असल्याचं पथकाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या धाडीत पथकाला येथे काहीही गैरकृत्य होत नसल्याचं आढळून आलं आहे आणि तसं खुलासा पत्रही पथकाकडून माजू लाला यांना देण्यात आलं आहे. मात्र माजू लाला यांनी राजकीय दबावात आयोगाने ही कारवाई केली असल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांवर दबाव आणण्यासाठी निवडणूक आयोगाला विरोधकांना त्रास देण्यासाठी वापरत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे. जो परवनी के अंदर मेरे घर बंगले पे जो आए पुलिस वाले, वो सत्ता पक्ष के लोगों ने प्रेशर करके मुस्लिम समाज को दबाने की कोशिश करे. इसके अंदर सत्ता पक्ष का बहुत बड़ा हाथ है. और मेरे बंगले पे आए बाद मैंने मेरे जो कार्यकर्ता है हमेशा जो रहते हैं, वो कार्यकर्ताओं से मीटिंग की. 18 तारीख को सुरेश नागरे का प्रचार करना है और मीटिंग लेना है दारगा रोड पे. उसके अंदर वो लोग आए, मीटिंग चालू थी, वो लोग आए, उनको पूरा सर्च कराया. मैंने सर्च कराए बाद ये नील रिपोर्ट दिए. ये नील रिपोर्ट देने के बाद फिर उनको पूछा मैं कि तुमको कार्रवाई कौन से बेस पे कर रहे? तो जवाब नहीं दिए. मेरे को जवाब नहीं देने के इसमें सत्ता पक्ष ने बहुत दबाव लाए उनके. वो यहाँ तक आके ऐसी कार्रवाई करके गए. ये छिछोरी हरकत नहीं करनी चाहिए. ये लोगों ने कुछ सर्च वारंट वगैरह था नहीं है. सुरेश नागरी के पीछे सुरेश नागरी की ताकत बढ़ रही है. अल्हम्दुलिल्लाह 10 नगर सेवक है, 10 से 15 हो गए. और उसकी ताकत से बहुत डर रहा राहुल पाटिल. अब वो डायरेक्ट उससे फाइट करना उन्होंने. मुसलमानों क्या है उसमें, मुसलमान उसका साथ दे रहे अल्हम्दुलिल्लाह और देंगे भी. अब तो यहाँ से जोर से साथ देंगे. ये चीज छिचोरी हरकत उन्होंने जो मुस्लिम समाज के साथ करा, ये अच्छी बात नहीं है. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देणं म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल असं
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. अहमदनगरमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं नुकतंच संकल्पपत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचाही शब्द त्यांनी दिला आहे. देखिए, मैं जब कॉलेज में था तो हम लोग बार बार ये मांग करते थे कि भगत सिंह को भारत रत्न क्यों नहीं दिया गया. ऐसा मांग हम लोग करते थे. जो लोग खेल से संबंधित थे तो वो मांग करते थे कि मेजर ध्यानचंद को भारत रत्न क्यों नहीं दिया गया. लेकिन मैं समझता हूँ कि अगर सावरकर को भारत रत्न दिया जाए तो भगत सिंह को तो कभी भी भारत रत्न नहीं दिया जाए, क्योंकि इससे भगत सिंह का अपमान हो. एक माफी मांगने वाले को अगर भारत रत्न दिया जाएगा तो फिर फांसी चढ़ने वाले को भारत रत्न दे करके उसका अपमान किया जाएगा. मैं नहीं समझता हूँ कि ये महाराष्ट्र के चुनाव का मुद्दा है. फिर आप समझ लीजिए, ये इसलिए बोला गया है ना कि आप यही प्रश्न पूछिए. आप ये प्रश्न मत पूछिए कि उसके घोषणा पत्र में एक बात और कही गई है, 15 रुपए में शुद्ध घी में खाना खिलाया जाएगा. ये भी कहा गया है ना. 7 रुपया जो है वो मुंबई में संडास जाने में खर्च होता है. तो मतलब 15 रुपए दे करके खाइए और 7 रुपया दे करके जाकर के हरिए. ये बुनियादी सवाल है. 10 रुपए में खाना देने का आश्वासन दिया. वही मैं कह रहा हूँ. तो बुनियादी क्वेश्चन क्या है? एक खोली में आपका ये जो नगर है, ज्यादा दूर नहीं है मुंबई, एक खोली में 15 लोग रहते हैं, शिफ्ट में सोते हैं. सोने का टाइम फिक्स नहीं. जब तक शिफ्ट नहीं आएगा सोने का तब तक कैरम खेलते रहते हैं. आप किसी भी इलाके में घूम करके देख लीजिए, वो शौक से कैरम नहीं खेल रहे हैं. सिर्फ वो इंतजार भी करते हैं कैरम खेलते हुए कि हमारा सोने का शिफ्ट आ जाए. और घर में जो सोने की जगह है वो ऐसा नहीं है जैसे आपके घर में होगा एक बेड के बगल में दूसरा बेड, एक बेड के ऊपर दूसरा बेड, दूसरे बेड के ऊपर तीसरा बेड. ये सवाल है. त्यावरून कन्हैया कुमारनं भाजपवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत पण राज्यातील प्रश्नांवर कोणी बोलत नाही. प्रत्येक प्रश्नांवर फक्त 370 आणि रामबाण अर्थात राम मंदिर हेच मुद्दे का आणले जात आहेत असा प्रतिप्रश्न त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. भाजपकडून सातत्यानं मोदींचा पर्याय काय असाच प्रश्न विचारला जातो. दुसरीकडे काँग्रेस अन्य पर्याय असलेले नेते ईडीच्या भीतीने एका रात्रीत गांधीजींचे गुणगान सोडून नथुराम गोडसेची स्तुती करत आहेत. अभी आपने एक क्वेश्चन किया कि भगत सिंह को क्यों नहीं, सावरकर को ही क्यों. तो आप एक तरफ पुरोगामी की भाषा कर रहे हैं और दूसरी तरफ देश के जो लीडर्स है उसका बंटवारा कर रहे हैं. आप भगत सिंह, सावरकर की बात नहीं है, हमारा भगत सिंह ये क्या है? हमारे भगत सिंह है, सबके है. हाँ, तो हमारा भगत सिंह बोल के आप बंटवारा करते हैं ना. आप भी मांग कीजिए ना कि भगत सिंह. अरे है वो तो है ही. कहाँ आया? मैंने तो किसी के मुंह से नहीं सुना है. आप में से मुझे बता दीजिए कि आपने कोई मांग किया हो कि भगत सिंह को भारत रत्न दे देना चाहिए. आप तो खुश हो रहे होंगे, लेकिन मैं खुश नहीं हूँ इस बात से. ये अपमान होगा भगत सिंह का. तो भगत सिंह भी माफी लिख देते ना अंग्रेज से, जेल से छूट के आ जाते. क्यों फांसी पर चढ़ गए? ये अपमान है. इसीलिए वो कहते हैं हमारा भगत सिंह. और हम नहीं मानते हैं सावरकर को नेता, खुले तौर पे नहीं मानते हैं और घूम घूम करके बोलते हैं और ठोक करके बोलते हैं. जितना मानहानि का मुकदमा करना है कर लेंगे. लोग ठोक के बोलते हैं, ऐतिहासिक साक्ष्य के साथ बोलते हैं कि जो लोग गांधी की हत्या में शामिल रहे और जो आज गांधी के ऊपर माला चढ़ा रहे हैं और जो है उनका जो आज राज आया है धोखा दे करके लोगों को, राम राम बोल करके जो नाथूराम का राज लेकर के आए हैं, जो धोखाधड़ी कर रहे हैं, वो देश के इतिहास को पलटना चाहते हैं. कहाँ कहाँ से इतिहास मिटा देंगे. हिंदुस्तान के आर्काइव से सारा डॉक्यूमेंट गायब कर देंगे. हिंदुस्तान के म्यूजियम से सारा डॉक्यूमेंट गायब कर देंगे. दुनिया के म्यूजियम से डॉक्यूमेंट गायब कर देंगे. इतिहास ये भूल पाएगा कि सावरकर ने माफी मांगा? बदल पाएंगे इस बात को? और जो अंग्रेज से माफी मांग लिया लड़ते हुए, आप उसको भारत रत्न देने की बात करते हैं. ये चुनाव का मुद्दा ही नहीं होना चाहिए. चुनाव का मुद्दा यह होना चाहिए कि हमारे जो करोड़ों युवा हैं महाराष्ट्र के, जो रत्न हैं,
आज उनके साथ क्या हो रहा है? क्यों नहीं उनके पास नौकरी? इंजीनियरिंग करने के बाद, MBA करने के बाद, नर्सिंग का कोर्स करने के बाद, होटल मैनेजमेंट करने के बाद, आजकल तो शू मैनेजमेंट भी होता है, इतने तरीके का मैनेजमेंट करने के बाद भी लोगों के पास नौकरी नहीं है। हमारे रत्न जो है वो भटक रहे हैं सड़कों पे, बैग लेकर के, CV बना करके, कांख में जो है बांह के नीचे जो है फाइल दबा करके, इस ऑफिस से उस ऑफिस घूम करके इंटरव्यू दे रहे हैं। उस रत्न के बारे में सवाल नहीं हो, इसीलिए ये शगुफा और ये जुमला जो है वो फेंका गया है। त्यामुळे जनतेतून आता सर्वसामान्य पर्याय उभा राहिला पाहिजे। नोकऱ्या जात आहेत, शेतकरी आत्महत्या होत आहेत, सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत। महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत भाजपने दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली, किती आश्वासनं पुन्हा देण्यात आले आहेत हे कोणीच विचारत नाही। भाजपही त्यावर काही बोलत नाही, असंही कन्हैया कुमार म्हणाले आहेत। याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज। जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर, सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी। पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत। नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65। अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन। अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन। सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात। निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन। HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया, बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना, 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना, रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला, कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2019 या निमित्तानं दणदणीत ऑफर,
बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाट्या, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा, माय भूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जेव्हा जनता निवडणूक हातात घेते तेव्हा कोणीही तिस्मार खान आला तरी स्वीकार करायला तरी त्याचीच शिकार होते, असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. जे कोणी म्हणत असेल ना, शिकार करतो, गेम करतो, कार्यक्रम लावतो, एकदाच फक्त कान उघडे ठेवून ऐका. माना कि तू शेर है तेरे जंगल का, माना कि तू शेर है तेरी जंगल का, हम वो शिकारी है जो तुझे तेरे जंगल में आके ठोक देंगे. जेव्हा जनता निवडणूक हातात घेते तेव्हा कुणी किती 30 मार्का गेम करायला, कार्यक्रम लावायला, शिकार करायला आला तर त्याचीच कधी शिकार होती त्याला सुद्धा कळत नाही. इथं सुद्धा ते सांगण्याशिवाय राहणार नाही. नंतर मला काय ते कळलं, सिद्धटेकच्या सभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री म्हणाले पार्सल परत पाठवा, पण पार्सल परत पाठवा. कदाचित मुख्यमंत्र्यांचं हे मनोगत होतं. मुख्यमंत्र्यांना कळलं 5 वर्षात आपलं अपयश आलं, पार्सल कधी परत पाठवायचं याचा विचार जो तो करत असेल. आज महाराष्ट्रालाच प्रश्न पडलाय, नागपूरचं बोचकं नागपूरला कधी परत पाठवायचं. 5 वर्षात महाराष्ट्राला कळून चुकलं. कारण गेल्या 5 वर्षापूर्वी सत्ता दिल्यानंतर 5 वर्षात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 1,42,000 कंपन्या बंद पडल्या, माता भगिनींची सुरक्षा राहिली नाही. सगळीकडे अनाभूती माजली. जो महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर होता तो महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर घसरला. ज्या महाराष्ट्रावर 2,85,000 कोटीचं कर्ज 54 वर्षात होतं, फक्त 5 वर्षात तुमच्या माझ्या बोकांडी कर्ज झालं 2,15,000 कोटीचं. आणि मग आपले वाड वडील सांगत होते ते बरोबर होतं, हे कळून चुकलं का जाहिराती बघून फक्त तेल आणि साबण निवडायचा असतो, सरकार नाही. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या एका सभेमधला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. एका शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदय कर्जमाफी कधी देणार? बघितला व्हिडिओ? काय उत्तर दिलं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी? भारत माता की जय. त्यानंतर काय म्हणाले, असे 2-4 नमुने प्रत्येक सभेत असतात. पत्रकार बांधवांना आठवत असेल. यापुढे कोल्हे म्हणाले की सिद्धटेक येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पार्सल परत पाठवा. कदाचित मुख्यमंत्र्यांचे ते मनोगत होतं. मुख्यमंत्र्यांना कळलं 5 वर्षात आपलं अपयश आलं. पार्सल कधी पाठवायचे याचा विचार जो तो करत असेल. आज महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, नागपूरचं बोचकं नागपूरला परत कधी पाठवायचं? 5 वर्षात महाराष्ट्राला कळून चुकलं. सत्ता दिल्यानंतर महाराष्ट्रात 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, 1,42,000 कंपन्या बंद पडल्या, माता भगिनींची सुरक्षा राहिली नाही. अव्वल क्रमांकावर असणारा महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर घसरला आहे. या महाराष्ट्रावर 54 वर्षात 2,85,000 कोटींचं कर्ज होतं. फक्त 5 वर्षात या सरकारनं 2,15,000 कोटी रुपयांचं कर्ज केलं आहे. अशा प्रकारची खोचक टीका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले भारत माता की जय असे 2-4 नमुने येतात. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याने तुमची थट्टा करण्यासाठी, तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रश्न विचारला नव्हता, पण त्याच्या उरात वादळ होती, त्याच्या डोक्यात चक्र फिरत होती. शेती पुन्हा कशी उभी करायची, आपल्या लेकरांचं भवितव्य कसं उभं करायचं, आपल्या प्रपंचाचा गाडा कसा ओढायचा. जर समोर माझ्या राज्याचा प्रमुख उभा आहे, माझ्या राज्याचा प्रमुख होय म्हटला तर पुन्हा उमेदवारी जगायचं, आणि तो नाही म्हटला तर विषाची बाटली नाहीतर झाडाला गळफास घ्यायचा. हे त्या शेतकऱ्याच्या मनातलं वादळ होतं मुख्यमंत्री महोदय, आणि तुम्ही त्याला थट्टा करून म्हणालात भारत माता की जय. आता सन्माननीय मगाशी कोणीतरी म्हणाले 19 तारखेला केंद्रीय गृहमंत्री येणार आहेत, अमित भाई शाह. हेलिकॉप्टर मध्ये येणार आहेत की जमिनीवर येणार आहेत? नाही, जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो. जमिनीवर उतरणार ना, कबरून सभा घेऊन जाणार. पत्रकार बांधवांनो, जेव्हा महाराष्ट्र तिकडे महापुरात बुडत होता तेव्हा केंद्रीय गृहमंत्री फक्त वरून बघून जात होते. जेव्हा माणसाचा जीव संकटात तेव्हा तुम्हाला खाली उतरता येत नाही, आणि जेव्हा मतं मागायची वेळ येते तेव्हा तुम्ही खाली उतरता. वारे पठे काय तेल लावायचं? सन्माननीय मुख्यमंत्री म्हणाले, बाबा पैलवान समोर दिसत नाही,
कसे त्या पदाचा आदर ठेवला पाहिजे, पण पुढून मागून वरून खालून कसंही बघितलं तर गडी काय पैलवान दिसत नाही. पण तरी जर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना असं वाटत असेल की समोर पैलवान दिसत नाही, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा प्रश्न पडतो. समोर पैलवान तुम्हाला दिसत नाही, तुम्ही म्हणता तेल लावून तुम्ही तयार आहात, आणि मग देशाचे पंतप्रधान येतात, देशाचे गृहमंत्री येतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येतात, गुजरातचे आमदार येतात, समोर पैलवानच दिसत नाही. मग ही सगळी मंडळी येतात, ती काय फक्त आखाडा खाण्याला येतात का काय? वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूर बार्शीचे अपक्ष उमेदवार राजा राऊत यांच्या विरोधात महिलांनी मूक मोर्चा काढून आपला निषेध नोंदवला आहे. सोलापूर बार्शीचे अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत यांच्या विरोधात महिलांनी मूक मोर्चा काढला आहे. केवळ गुन्हा दाखल करून नव्हे तर राजा राऊतांना अटक करा, अन्यथा पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका संतप्त महिलांनी घेतली आहे. भाजप नेते राजेंद्र मिरगणे हे टेंडरसाठी आपल्या बायकोला दुसऱ्याकडे पाठवत असल्याचे आक्षेपार्ह विधान अपक्ष उमेदवार राजा राऊत यांनी केलं होतं. आणि डॉक्टर साहेब बोलतो स्वतःच्या बायकोला टेंडरसाठी विकणारे हे जे अवलाद आहे मिरगण्याची मायाबद्दल काय बोलतो? त्याच्यामुळे बायको नांदाला जात नव्हती आणि त्याच्या बायकोला नांदाला पाठवणारा हा छत्रपती राजा राऊत आज जाहीर करा. त्याच्यामुळे त्या स्वप्नाची किती चाटायची ती चाट, काय कुणाची व्हिडिओ कॅसेट काढली, कशी उघडी नागडी काढली, सासऱ्याला कोणी दाखवली, सासूला कोणी दाखवली, त्याच्या अटॅक येऊन कशी मिळली, पुरा विकृत मनोवृत्तीचं खरं म्हणजे हे लक्षण आहे. आणि हे आजचंच नाही, त्यांच्या अपक्ष उमेदवाराच्या वागण्यात बोलण्यात आत्तापर्यंत हा सगळा विकृतपणा, दहशत, गुंडगिरीची भाषा ही सातत्यानं या बार्शी तालुक्याने ऐकलेली आहे. आणि निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत किंवा जे प्रचारक आहेत त्यांच्याबद्दल एकमेकाबद्दल बोलणं हे वेगळं, आणि कुटुंबातल्या महिला भगिनीचं नाव घेऊन बोलणं हे आपल्या संस्कृतीत नाही. ही हिंद दर्जाची संस्कृती आहे यांची, आणि मी त्याचा निषेध करतो. त्यानंतर बार्शीत राऊत यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जातोय. या दरम्यान राजा राऊत यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. माझ्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत, त्यामुळे मी कधीही महिलांचा अवमान करणार नाही. याउलट सोपल, आंदळकर, मिरगणे यांनीच वारंवार महिलांविषयक वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. जी बार्शी विधानसभेची निवडणूक चालू आहे, त्या निवडणुकीमध्ये माझा विजय या तालुक्यातील या मतदारसंघातील जनतेने निश्चित केलेला आहे. त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं या ठिकाणी एक चुकीच्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी माझ्या विरोधामध्ये चालू केलेला आहे. मुळात 13 तारखेची जी काही सभा माझी झालेली होती, 13 तारखेनंतर ह्यांनी 1-2-3 दिवसानंतर ती क्लिप काहीतरी माझ्याबद्दलची व्हायरल झालेली आहे. परंतु या ठिकाणी मी मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या सर्व बांधवांना विनंती करू इच्छितो की आज विधानसभा ही निवडणूक चालू असताना संपूर्ण शासकीय कॅमेरे उमेदवारांच्या पाठीमागे आहेत. मला एवढीच विनंती करायची की ते शासकीय कॅमेरे तपासून नेमकं जर पाहिलं सर्वांनी नेमकं मी काय वक्तव्य केलेलं आहे तर ते माझं वक्तव्य लक्षात येईल. आणि मुळात दुसरा मुद्दा हे जे आता माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवणारे सोपल आणि यांचा प्रचार करणारे मिरगणे आणि आंदळकर जे बेछूट आमच्यावरती आरोप करत आहेत आणि या ठिकाणी सुपारी घेऊन जो प्रचार या ठिकाणी आमच्या विरोधामध्ये चालू केलेला आहे. म्हणून मी या ठिकाणी नेमकं आंदळकर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पांडे चौकामधल्या सभेमध्ये मिरगणेंच्या कुटुंबाबद्दल काय बोलले होते त्याचा या ठिकाणी मी एक त्या ठिकाणी आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. आणि मी त्याच्या कुटुंबाला केलेले मदत आणि त्याच्यातून त्याचं मिरगणेंचं केलेलं कुटुंब एकत्रित ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी मी उल्लेख केलेला होता. परंतु या ठिकाणी काही माझी वाक्य त्या ठिकाणची काही वगळली गेली आणि ज्या ठिकाणी कुठं माझी बदनामी होईल अशा पद्धतीची या ठिकाणी वाक्य माझी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु दुर्दैव या ठिकाणी जो आज ही मोर्चा या ठिकाणी माझ्या विरोधात काढण्यात आला, आज मोर्चा काढत असताना माझी
सर्व मीडियाला पण या ठिकाणी विनंती आहे किंवा मी आठवण करून देऊ इच्छितो. एखादा निषेध मोर्चा असल्यानंतर मूक मोर्चा असतो किंवा त्या ठिकाणी शांततेमध्ये मोर्चा असतो किंवा एखाद्या विरोधकाच्या बाबतीमध्ये ज्या घटनेचा काही विषय झालेला त्याच्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये घोषणा देऊन मोर्चा काढला जातो. परंतु मोर्चा काढतानाच फटाकड्याच्या 5-5 हजाराच्या 10-15 माळा उडवून 100-150 आदल्या उडवल्या, हलक्या ताशे लावून जर मोर्चा काढत, मग हे नेमका निषेधाचा मोर्चा आहे का माझ्या विरोधामध्ये नेमका स्टंट केला जातोय? दुर्दैव म्हणावं लागेल की एखाद्या महिलेचा दुरुपयोग या ठिकाणी या राजकारणामध्ये करण्याचा दुर्दैवी प्रयत्न होतोय. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे असं या ठिकाणी मला म्हणायला काय हरकत नाही. आणि जर मी काही चुकीचं बोलत असेल तर मोर्चा ज्यावेळेस सुरू झाला त्या सुरू झाल्यापासूनची चित्रफित जर मीडियाने सगळी तपासली तर नेमकं आनंदामध्ये मोर्चा काढला का दुःखामध्ये मोर्चा काढला ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. पलूस ब्रह्मनाळ येथून 2 दिवस बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह कृष्ण नदीपात्रात आढळला आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथून 2 दिवस बेपत्ता असलेल्या जित सागर उर्फ बंडू दत्तात्रय गडदे या युवकाचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात डोहाजवळ मिळून आला आहे. मगरीने हल्ला करून त्याला ओढून नेल्याचा संशय आहे. जित सागर याच्या मृतदेहाचा ग्रामस्थ 2 दिवस शोध घेत होते. आज कृष्णा नदीपात्राजवळील डोहाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे. उत्तर तपासणीसाठी मृतदेह सांगलीच्या शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आला असून त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मात्र घटनास्थळावरील लोकांनी हा मगरीचाच हल्ला असण्याची शक्यता वर्तवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याचा भाजपचा कट असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने 4थीच्या पुस्तकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा या सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा पराक्रम, त्यांचे शौर्य, या सगळ्या गोष्टीला हा देश नाही तर संबंध जग नतमस्तक होतं, वंदन करतं, मानाचा मुजरा घालतं. पण दुर्दैव आहे, महाराष्ट्र शिक्षण मंडळाने 4थीच्या अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णपणानं वगळलं. याचाच अर्थ वारंवार हे भाजप आणि शिवसेनेचं सरकार एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार अपमानित करतात. एक गोष्ट भाजप आणि सेनेच्या या सत्ताधाऱ्यांना, ज्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती भरली आहे, सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही पुसून काढायचा जर प्रयत्न करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजावर लाखो मावळे आत्तासुद्धा जीव ओवाळून टाकतायत. आणि हे लाखो मावळे हा महाराष्ट्र हे कधीही खपवून घेणार नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या सरकारने केला आहे. गेल्या 50 ते 60 वर्षापासून 4थीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अपमानास्पद असल्याचं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रातली छत्रपती शिवाजी महाराजांवर जीव ओवाळणारी माणसं, जनता या भाजपच्या आणि शिवसेनेच्या सरकारला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सरकारला आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाला माझं सांगणं आहे की त्वरित जे तुम्ही अभ्यासक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांना वगळलं आहे ते घ्या, अन्यथा परिणाम एवढे वाईट होतील की त्याचा विचार राज्य सरकारने कधी केलासुद्धा नसेल. छत्रपतींवरील धडा वगळू नये या विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही उल्लंघन या सरकारने केल्याची टीका त्यांनी केली आहे. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या
भाजपचा हा कट असल्याचे म्हणत छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना भाजपला या 21 तारखेला धडा शिकवल्याशिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही असा उद्रेकही त्यांनी व्यक्त केला आहे. शिरोळ तालुक्यात महायुतीचे उमेदवार आमदार उल्हास पाटील यांची प्रचार आणि पदयात्रा खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे. शिरोळ तालुक्यातील बस्तवाड, तेरवाड, हेरवाड, घोसरवाड, शिदरवाड, शिवनाकवाडी या गावात भाजपचे शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार उल्हास पाटील यांची प्रचार आणि पदयात्रा खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली आहे. या सर्व गावातून महायुतीचे उमेदवार उल्हास पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजता या प्रचार आणि पदयात्रेस सुरुवात झाली. फटाक्यांची आतिषबाजी, हलगीचा निनाद आणि घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी सुवासिनींनी आमदार पाटील यांचं औक्षण केलं आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोक चराटे यांची चंदगड परिसरात शक्ती प्रदर्शनाने पदयात्रा संपन्न झाली आहे. जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोक अण्णा चराटे यांनी शक्ती प्रदर्शन करून चंदगड, दाटे, हलकर्णी परिसरात प्रचाराची पदयात्रा काढली. विकासाचा ध्यास घेऊन निवडणुकीत उतरलो आहे, त्यामुळे विरोधकांना धडकी भरली आहे. चंदगड, हाटे, हलकर्णी या गावातून तरुणांसह महिलांनी पदयात्रेचे जोरदार स्वागत केलं आहे. यावेळी अशोक अण्णा चराटे यांना निवडून देण्याचं आश्वासनही युवकांसह महिलांनी दिलं आहे. चंदगड विधानसभेत राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष MJ पाटील यांचा अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना पाठिंबा व्यक्त होतोय. सर्वत्र यामुळे खळबळ माजली आहे. काही दिवस शिल्लक असताना सध्या मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष MJ पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोट्यात सध्या अस्वस्थता पसरली आहे. तर शिवाजी पाटील यांना वाढता पाठिंबा बघून विरोधकांना धडकी भरवेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाचे पाणी आरक्षित केल्याने बैलबंड्या लावून आमदारास गावबंदी करण्यात आली आहे. यामुळे तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील घटना घडल्यामुळे सर्व तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे. तेल्हारा तालुक्यातील ग्राम गाडेगाव येथे प्रचारासाठी गेलेल्या आमदारास बैलबंडी लावून रोखण्याची घटना आज घडली आहे. तेल्हारा तालुक्यातील धरणाचे पाणी हे अकोला शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत पिण्यासाठी आरक्षित केल्याने तालुक्यात शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशातच तेल्हारा तालुक्यात विद्यमान आमदारांच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात बैलबंडी मोर्चा काढला होता. मोर्चा दरम्यान विद्यमान आमदार विरुद्ध गावबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यातून अनेक गावांमध्ये आमदार प्रकाश भारसाखळे यांना बंदी करण्यात आली होती. यातच आज दिनांक 15 ऑक्टोबर रोजी विद्यमान आमदार प्रकाश भारसाखळे हे ग्राम घोडेगाव येथे गेले असता येथील संतप्त शेतकऱ्यांनी बैलबंडी रोडवर अडवून आमदाराला गावबंदी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतला. घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी वेळेवर येऊन शांतता प्रस्थापित केली. या घटनेमुळे आमदाराला संपूर्ण तालुक्यात अशाच विरोधाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला तरुणांच्या हातात दगड द्यायचे नाहीत तर तरुणांच्या हातात रोजगार द्यायचा आहे असं डॉक्टर राजेंद्र याडगावकर यांनी म्हटलं आहे. आम्हाला तरुणांच्या हातात दगड द्यायचे नाहीत तर तरुणांच्या हातात रोजगार द्यायचा आहे. त्याला स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे. ही जबाबदारी पार पाडायची आहे. डॉक्टर राजेंद्र याडगावकर निवडून आल्यावर इकडे जाणार तिकडे जाणार अशा चर्चा काही जणांच्याकडून सुरू आहेत. मी निवडून येणार हे तरी त्यांना मान्य आहे. या लोकांनी माझ्या नेत्याच्या दारामध्ये दगड मारला आहे. जो नेता माझ्या तिकीटासाठी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत लढत होता त्या नेत्यावरील आमची निष्ठा तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. त्यामुळे 23 तारखेला कपबशी या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा असं आवाहन डॉक्टर राजेंद्र पाटील याडगावकर यांनी केलं आहे. आज तिन्ही शहरापैकी आज कुरुंदवाड शहराचा दौरा केला. सकाळपासून एकंदरीत आपल्या सगळ्यांची साथ एकंदरीत अतिशय भव्य आणि दिव्य अशा पद्धतीची रॅली काढून आपण सगळ्यांनी मला आधार देण्याचा प्रयत्न.
या ठिकाणी आजच्या सभेला सुद्धा आपण एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने जमला त्याबद्दल सुद्धा मनापासून आपले आभार व्यक्त करतो. जाता जाता काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची काहीतरी तू मुकवायचं त्या ठिकाणी चालू केलं की राजेंद्र पाटील निवडून आल्यावर त्या इकडे जाणार काही तिकडे जाणार त्या पद्धतीच्या भूमिका काही लोक ज्या लोकांनी निदान तुम्हाला एवढं तर मान्य आहे राजेंद्र पाटील निवडून येणार ज्या लोकांनी माझ्या नेत्याच्या दारामध्ये दगड मारला ज्या माझ्या नेत्याला सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जो नेता माझ्या तिकिटासाठी लढत होता त्याच्यावरची निष्ठा तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. कोण कोणाबरोबर आहे तुम्हालाही माहिती आहे का आम्हालाही माहिती आहे. आमच्या निष्ठेची तपासणी तुम्ही करू नका. कालपर्यंत तुम्ही तिथे त्या पक्षात होता त्यावेळेला तो जातीवादी पक्ष नव्हता आणि आज म्हणजे तुम्ही आता निवडणुकीत समोर कोणी पैलवान दिसत नाही, मग मोदी शहा महाराष्ट्रात काय फुगडी खेळायला येत आहेत काय, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. दिसत नाही मग मला प्रश्न पडतोय मोदी साहेब आणि शहा साहेब काय फुगडी खेळायला येत का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत निवडणुकीत समोर कोणी पैलवानच दिसत नाही, मग मोदी शहा महाराष्ट्रात काय फुगडी खेळायला येत आहेत का असा सवाल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावत सरकार चुकले तर समोर काठी घेऊन उभा राहायला मागे पुढे पाहणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी पारनेरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत ढवळीपूर येथे लगावला आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिसत नाही मग मला प्रश्न पडतोय मोदी साहेब आणि शहा साहेब काय फुगडी खेळायला येत का हे मला विचारायचं तुम्हाला. म्हणे इथं पैलवान दिसत नाहीये. अहो मोदी साहेबांच्या 9 सभा शहा साहेबांच्या 18 सभा आणि मला सांगा निवडणूक महाराष्ट्राची 370 कुठलं काश्मीरचं प्रचारक कुठले गुजरातचे आणि मुद्दे काश्मीरचे निवडणूक महाराष्ट्राचे. जतला गेले होते मी विक्रम सावंत साहेबांच्या प्रचाराला. बाज या गावामध्ये मला एक व्यस्त म्हटले अहो लई सोपं आहे म्हणे. म्हणजे असं झालंय म्हणले मुद्दे एकीकडचे निवडणूक एकीकडची दुखणं मशीन आणि इंजेक्शन पकाली हे असले प्रकार आहे. मला सगळ्यांना सांगायचं या असल्या भामट्या प्रचार थापाला बळी न पडता 370 जरूर आम्हाला अभिमान आहे. हा देश भगतसिंगांचा आहे, सरदार पटेलांचा आहे, नेहरूंचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि या देशामध्ये जेवढं प्रेम मोदी साहेब जेवढं प्रेम फडणवीस साहेब दाखवतायत ना 370 बद्दल तर तुम्हाला मला सांगायचंय भगतसिंगच्या विचारांना मानणारे आम्ही युवा आहेत. इस कदर वाकिफ है मेरी जज्बात से मेरी कलम. अगर मैं इश्क भी लिखना चाहूँ ना तरुणाईला सांगायचंय अगर मैं इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिखा दिया जाता है. त्यामुळे आम्हाला देशभक्ती सांगू नका. लोकांना भिकेला लावून लोकांची कर्जमाफी न करून शेतकरी आत्महत्या करणाऱ्या महिला विधवांचं बघा. काकू जिल्हा परिषद मतदारसंघ संघात एक मिता नावाची शिरगरे नावाची मी तर डाटा सांगते उगा एक्झाम्पल देणार नाही. एक मुलगी आहे 23 वर्षाची विधवा तिला 2 लेकरं आहे. इतकी गरिबी असते ना त्यांना काही माहिती नाही. रथात बसून महाजनादेश काढतात. एवढा पुळका आहे ना जा त्या 2 शेरडा असलेल्या मिता शिरगेरीच्या घरी 2 लेकरं बसू देत नाही. फाटकी साडी पर्कल नीट नको एवढं बोलू नये पण बोलते आज मला भावनांना आवर घालते ना चप्पल नीट नको. माझ्याकडे जिल्हा परिषदला आली मला म्हणते ताई मला काय बी करा काहीतरी मला मदत करा. म्हटलं काय करू मी तुला मदत काय करू. मला म्हणे कुठली बी जिल्हा परिषदची स्कीम असेल तर ती द्याकडे. मला म्हणलं का तुझं शिक्षण काय मला सांग. मी 10वी पास आहे माझं लग्न लवकर झालं. तुला मार्क्स किती आहेत 83% मार्क्स आहेत. मला इतकं रडायला आलं. एवढी गुणवत्ता असून गरिबी असून तिला लग्न करावं लागलं आणि दैवाचा घाला बघा नवरा नेला 2 लेकरं एक केस ओढतंय एक साडी ओढतंय एक आईला प्यायला मागतंय. हे अशी परिस्थितीमध्ये त्या मुलीने जगायचं कसं आणि कशाची कर्जमाफी करता तुम्ही. अहो निवडणुका येतील जातील माणसं जपली पाहिजेत. माणसाचं काळी जपलं पाहिजे.
त्या बिचारीची आई माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आली आणि तिची पण तशीच दयनीय अवस्था. पण स्वाभिमान बघा, यात्रा काढतं, सगळ्या महाराष्ट्रात फिरतं, सगळ्या महाराष्ट्राला सांगतं आमची कामगिरी दमदार आणि भाजपाचं सरकार येणार आहे जोमात. पण मला तुम्हाला सांगायचंय, आज वातावरण फिरलेलं आहे. 80 वर्षाच्या तरुणांनी असं वातावरण फिरवलंय की या फडणवीस साहेबांना मोदी आणि शहांच्या सभा घ्याव्या लागतात. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, राष्ट्रवादीच्या बाजूने आज सामान्य माणसं उभारलेत. पत्रकार बांधवांनी सगळे मला म्हणतात फारच पोरगी करत बोलते, बोलावंच लागतं. मागता काय फक्त काही लोकांनीच घेतला काय? जिथं चुकतं ना तिथं आम्ही बोलणार. हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, मासाहेब जिजाऊंचा आहे. जिथं जिथं चुकतं तिथं तिथं काठी घेऊन उभारणार आणि तुम्हाला जाब विचारणार. का नाही जाब विचारायचा? सत्ता यायची असते तेव्हा लंके साहेब यांना धनगर आरक्षण आठवतं. बारामतीत जायचं, बारामतीत ढोल वाजवायचे. आमचा भोळा भाबडा धनगर अगदी हातात काठी आणि खांद्यावर गोंगडं घेऊन. पण मला एक सांगायचंय, धनगर लोकांचा भोळे बाबडापणा अंडरस्टिमेट करू नका. सांगलीला आम्ही 2015ला गेले होते आणि मी त्यावेळेस आरक्षणाच्या मुद्द्यावरती सांगली भागात फिरत होते. एका गावी मला एक आजोबा भेटले, खांद्यावरती गोगडं, फाटकं धोतर, फेटा बांधलेला टाईट एकदम, हातात काठी, नितं असा बिरोबाचा भंडारा. मी म्हणलं चांगलं रे चांगलं. मला म्हणले इकडे, चांगलं रे चांगलं का म्हणतात माहिती आहे का? मी म्हणलं का म्हणतात मला नाही माहिती, तेव्हा मी लहान होते. 2015ला एवढे समज नव्हती मला. मला म्हणे बघ बायडे, आपल्याकडे आधी दुसऱ्याच चांगलं होऊ दे आणि मग आमचं चांगलं होऊ दे, म्हणून चांगलं रे चांगलं. लंके साहेब, तुम्ही आज इथल्या गावच्या लीडची तर चिंताच करू नका. लीड तर फिक्सच आहे. आमचं लक्ष फिक्स आहे, आमदार फिक्स आहे लंके साहेब. त्यामुळे समोरचा कितीही आमदार मोठे असतील, 15 वर्ष झालं सत्ता त्यांची आहे म्हणे. आणि आता तर मंत्रीपद, कोणी तर खूप चांगलं बोललं, अरे मंत्रीपद तर किती आहे, डझनभर नगरमध्येच का? आणि अख्ख्या महाराष्ट्राला काय करायचं हे बरं आहे. अमित शहाजींना मला सांगायचंय, मोदी साहेबांना मला सांगायचंय, हे तुमचे फडणवीस साहेब म्हणतात निवडणूक तर आज आम्ही जिंकले, लोकांना माहिती आहे, असं बोलत लोकांना कंटाळा येते भाषण आलं की. आजच जिंकलेलं आहे, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार. अरे कशाला येणार? आखाड्या यायच्या आधीच तुम्ही चितपट झालेले आहेत की जनतेचा रिस्पॉन्स बघा. आणि पवार साहेबांना उद्देशून काय म्हणतात, विरोधकच समोर नाही, पैलवानच दिसत नाही. मग मला प्रश्न पडतोय, मोदी साहेब आणि शहा राज्यातच नव्हे तर देशात एक प्रकारची दादागिरी आणि हुकुमशाही सुरू असल्याची टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी यवतमाळमध्ये भाजपवरती केली आहे. राज्यातच नव्हे तर देशात एक प्रकारची दादागिरी हुकुमशाही सुरू आहे. दररोज एक नवीन कायदा आणून सामान्य जनतेस वेठीस धरण्यात येत आहे. जीएसटीमुळे अनेक व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. तरुणांच्या नोकरीच्या संधी कमी झाल्या असून अनेकांचे रोजगारही यामुळे हिरावून गेले आहेत. असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर केला आहे. ते आज काँग्रेसचे यवतमाळ विधानसभेचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांच्या प्रचारानिमित्त यवतमाळ येथे आले असता प्रचार सभेत बोलत होते. ये चुनाव सही मायनों में इस बार का चुनाव बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि अभी आपके सामने विजय दादाजी ने जिक्र किया या बाला साहब जी ने जिक्र किया उसके पहले कि यहाँ पे दादागिरी या यहाँ पे जमीन का लफड़ा या यहाँ पे महिलाओं की सुरक्षा का मामला हो या पीने के पानी का मामला हो, ये क्या सुन रहा हूं। यवतमाल इतना बढ़िया वातावरण वाला शहर, यवतमाल जहां इतने अच्छे हालात पैदा किए आप लोगों ने, वहां अचानक क्या किसी राजनीतिक संरक्षण की वजह से ऐसा हो रहा है कि लोग परेशान हैं, त्रस्त हैं, ग्रस्त हैं। आजादी के इतने साल हो गए, अब तक तो हम कहां से कहां पहुंच सकते थे और पहुंच जाएंगे, फिर सही नेतृत्व मिला तो। लेकिन ये क्या है, ये क्या हो रहा है, ये दादागिरी पे अंकुश कैसे लगे? और दादागिरी सिर्फ यही नहीं हो रही है। देशात अनेक युवक बेरोजगार झाले आहेत.
भूकमारी वाढली आहे. उद्योगधंदे बंद पडत आहेत. मात्र यावर कुठलीच वाच्यता न करता बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक, कलम 370 यावरच भाजपचा भर असल्याची टीकाही त्यांनी यावेळेस केली आहे. सिर्फ यवतमाल में ही नहीं हो रही है जिससे हम लोग त्रस्त हैं और ग्रस्त हैं, बल्कि ये दादागिरी जो है वो केंद्र में भी चल रही है. हमारे दोस्तों जो हैं, कुछ लोग हमारे मित्रगण जो हैं, अहंकार में, गरूर में इस कदर, दंभ में इस कदर चूर हैं. कपट नहीं है, मेरी छवि बेदाग है, साफ छवि का इंसान हूं. मैं कोई गलत इरादे से नहीं बात कर रहा हूं. तब तो मुझे पूर्ण विश्वास है कि मौके की इस नजाकत को समझते हुए आज इस चुनाव बनाम चैलेंज या चैन की इस घड़ी में ना आप सिर्फ बाला साहब जी को बहुत बहुमत से विजयी बनाएंगे, बल्कि बाला साहब को विजयी बनाते हुए आप पूरे देश को एक संदेश देंगे कि सिर्फ बातें और खोखले भाषणबाजी या अहंकार और गरूर से कुछ नहीं होने वाला. हमें रोटी चाहिए, हमें कपड़ा चाहिए, हमें मकान चाहिए, हमें विकास चाहिए, हमें शांति चाहिए, सद्भावना चाहिए, दादागिरी नहीं चाहिए, प्यार चाहिए, एक गुट और एकजुट एक समाज चाहिए. सातारा हा शरद पवारांचा गड होता, तर ते स्वतः या किल्ल्यात लढण्याची हिंमत का करत नाहीत? मोदींचा सवाल. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबत होत आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर सातारा लोकसभेची जागा लढवत आहेत. भाजपवाशी झालेल्या उदयनराजेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः साताऱ्यात आले होते. यावेळी मोदींनी साताऱ्यात सभा घेतली. या सभेत मोदींनी उदयनराजेंचं कौतुक केलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका देखील केली. मोदी म्हणाले की सातारा हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो, त्यामुळे भाजपच्या उदयनराजेंविरोधात शरद पवारांनी निवडणूक लढवावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. मग शरद पवार साताऱ्यातून निवडणूक का लढत नाहीत? स्वतःच्या किल्ल्यात लढण्याची हिंमत का करत नाहीत? पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील साताऱ्यातून लढण्यास नकार का दिला, असे सवाल मोदींनी उपस्थित केले आहेत. बल्कि इस बार तो उनकी हालत और भी खस्ता है. आप कल्पना कर सकते हैं, जिस सातारा को कभी ये अपना अभेद्य किला माना करते थे, वहां से लोकसभा चुनाव लड़ने तक की हिम्मत नहीं कर पा रहे. कभी ये सीट एनसीपी के पास थी, लेकिन एनसीपी वालों ने पृथ्वीराज चव्हाण जी को यहां से उतरने के लिए कहा. लेकिन जमीन पर जो हालात है उनको भांपते हुए उन्होंने कहा, नहीं भाई माफ करो. उन्होंने वहां से उल्टा पासा फेंका और कहा कि शरद राव क्यों नहीं मैदान में उतरते. लेकिन शरद राव है, वो हवा के रुख को भली भांति जानते हैं. उसके वो बड़े खिलाड़ी है और इसलिए उन्होंने साफ साफ इनकार कर दिया, जी नहीं, मेरा काम नहीं है. साथियों, ये जो किस्सा मैंने आपको बताया है, ये कोई सीक्रेट नहीं है, बल्कि ये खुद पृथ्वीराज चव्हाण जी का बयान है. अपने इंटरव्यू में उन्होंने ये कहा है कि सातारा के साथ साथ पूरे महाराष्ट्र में कांग्रेस एनसीपी की युति की यही एक सच्चाई बची है. वहां दलों के भीतर भी दंगल है और दोनों दलों को नेताओं और कार्यकर्ताओं में भी जोरों का दंगल चल रहा है. वो एक दूसरे को हैसियत बताने के लिए बिसात बिछा रहे हैं. वहीं दूसरी तरफ
भाजपा शिवसेना की महायुति महाराष्ट्र को और महान बनाने के मिशन पर निकल पड़ी है। काँग्रेसचा बेईमानी आणि विश्वासघाताचा इतिहास आहे असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यवतमाळमध्ये केला आहे। भाजप सरकारने केंद्र आणि राज्यात खऱ्या अर्थाने 5 वर्षे कामे केली। भाजप सरकार येण्यापूर्वी किती कामे झाली हे जनतेला माहीत आहे। 5 वर्षात राज्यात हजारो कोटींची कामे झाली आहेत। या निवडणुकीत भाजपला मत देऊन पास करण्याची जबाबदारी मतदारांची आहे। याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं आहे। रस्त्यासाठी 7,000 कोटींचा निधी दिला। यवतमाळ, नागपूर, नांदेड रस्ते आपणाला दिसत आहेत। ही कामे दर्जेदार झाल्याने एक दीर्घकाळ टिकतील असा विश्वासही त्यांनी दिला आहे। मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार आलं। महाराष्ट्रामध्ये आपण मदन येरावार यांना निवडून दिलं आणि महाराष्ट्रामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं। या 5 वर्षामध्ये मागच्या दोन्ही भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने आपल्या भागात काय काम केलेलं आहे त्या कामाची योग्य तपासणी करून ही जर कामं झालं असतील तर या सरकारला पुन्हा एकदा मतदान करून त्याला पास करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे। 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 72 वर्ष झाली। आपण काँग्रेसला 60 वर्ष राज्य करण्याची संधी दिली। बैलजोडी होती, बैलजोडीवर टप्पे मारले। गाय वासरू आला, गाय वासरूवर टप्पे मारले। मग पंजा आला, पंजावर टप्पे मारले। ग्रामपंचायत काँग्रेसची, नगर परिषद काँग्रेसची, जिल्हा परिषद काँग्रेसची, मुंबईत राज्य काँग्रेसचं, दिल्लीत राज्य काँग्रेसचं 60-62 वर्ष काँग्रेसला आपण साथ दिली। पण कधी 60 वर्षामध्ये एवढी कामं झाली का? आपण मला सांगा, जर झाले असेल तर खुशाल काँग्रेसला मत द्या। पण या 60-62 वर्षाचा इतिहास हा बेईमानीचा आणि विश्वासघाताचा इतिहास आहे। काँग्रेसने चुकीची धोरणं राबवल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि तरुण मुलगा बेरोजगार आहे। काँग्रेसला मतदान करा, भाजपच्या कमळाबाईला मतदान केला तर नदीत फेकून देईल असं वादग्रस्त वक्तव्य जयंत पाटील यांनी सांगली इथं केलं आहे। सांगलीमध्ये काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेसाठी आज सांगलीवाडीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले होते। यावेळी ते म्हणाले, सांगलीला महापूर आला त्यावेळी भाजपवाल्यांनी खूप त्रास दिला आहे, कोणतीच मदत केली नाही, लोकांचे संसार उघड्यावर पडलेत। आता याचा बदला या निवडणुकीत घेण्याची वेळ आली आहे। काँग्रेसला मतदान करा, भाजपच्या कमळाबाईला मतदान केला तर नदीत फेकून देईन असं वादग्रस्त वक्तव्यही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे। सांगलवाडीकरांना विनंती करायला आलोय, एक आणि एक मत सांगलवाडीचं हे हाताला द्या। हाताला दिलेलं एक आणि एक मत पुरा तुमच्या 4-6 दिवस जे हाल झाले त्या हालाचा बदला घेण्यासाठी तुमचं प्रत्येकाचं मत हे हाताला द्या। आणि कमळानं दिलेला त्रास, कमळाबाईला त्रास दिल्याशिवाय आपण वसूल केला नाही तर आपलं नाव होणार नाही। म्हणून सांगलवाडीकरांना माझी विनंती आहे, हातावर शिक्का, म्हणजे त्या 5 दिवसात आपल्याला जे हाल अपेष्टा झाल्या, त्रास झाला त्याचा वचपा काढण्यासाठी ही अपूर्व संधी आहे। सांगलवाडीत एक जो मत कमळाला दिल ना त्याला कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून द्या। त्याला कृष्णा नदीच्या पात्रात ढकलून द्या। कारण फितुरी आहे, आपण सगळे एक होतो कारण आपल्याला पुरात सरकारनं मदत केली नाही म्हणून। असल्या फितुरांना गावात ठेवायची काय गरज आहे? एवढं माझं काम करा, सांगलवाडी स्वच्छ होईल। पुन्हा तुमच्या माग कायम पृथ्वीराज पाटील हे आमदार रूपानं ताकदीनं उभा राहतील एवढाच विश्वास। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रचारार्थ
फुलजयंती येथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे. पंढरपूर येथील मंगळवेढा मतदारसंघाचे सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील फुलजयंती या ठिकाणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची जाहीर सभा झाली. लोकांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवू नये. आजपर्यंत काँग्रेस पक्ष मतदार राजाला भूलतापा मारतच आले आहेत. जे काही सक्षम निर्णय घेतले ते फक्त भाजपच्या पक्षाने घेतले आहेत. त्यामुळे जनतेने भाजपच्या उमेदवारालाच निवडून दिलं पाहिजे. भाजप पक्षामुळे आपण प्रगतीच्या दिशेने आहोत असेही उपमुख्यमंत्री सवदी यांनी यावेळेस बोलताना म्हटलं आहे. 4 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು, ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಐತಿ. ನಾನು ಹೇಳಿದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರದವರು 4 TMC ನೀರು ನಮಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡ್ತಾರೆ. 4 TMC ನೀರು ನಾವು ಅವರಿಗೆ ಉಚಿತ ಕೊಡೋಣ, ನಮಗೂ ಕೂಡ ಅದರ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿತದ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜತ್ ಮತ್ತು ಮಂಗಳವೇಢದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಬಗೆಹರಿತದ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇರೋದು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ. ನಾವು ರೈತರೊಮ್ಮೆ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಲ್ಲ, ಎತ್ತಿ ಎರಿಗಾಳದ್ರೆ ಕ್ವಾಣ ಕೆರಿಗೆ ಎಳಿತದೆ. ಹಂಗಾಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಬಾಳೆ. ಈಗ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾಲ ಬಂದಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿನೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಬರುತ್ತೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿನೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಇದೆ. ಅಂದ್ರೆ ಈಗ ಒಂದು ಎತ್ತ ಒಂದು ಕ್ವಾಣ ಹೂಡಂಗಿಲ್ಲ. ಈಗ ಹೂಡೋದು ಯಾರು ಎತ್ತ ಹೂಡೋದೈತಿ. 2 ಎತ್ತ ಹೂಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಕ್ಕಲ್ತನ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತದೆ ಅನ್ನೋದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿನೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದೆ, ದಿಲ್ಲಿ ಒಳಗೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರದಾಗಿದೆ. महाराष्ट्राच्या प्रचारात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उडी घेतली आहे, तर लिंगायत बहुल मतदारसंघात सभांचे आयोजन करण्यात आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी देखील महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली आहे. त्याने आज लातूर जिल्ह्यातल्या चाकूर आणि लातूर शहरात सभा घेतल्यात. या सभांमधून कन्नड भाषिक मतदारांवर प्रभाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लातूर शहर आणि अहमदपूरमध्ये लिंगायत मतदार मोठ्या संख्येने आहे. या समाजातील लोकांचे नातेसंबंध कर्नाटकात आहेत. त्यामुळे भाजपाने येडियुरप्पा यांना प्रचारात आणलं आहे. चाकूर इथं येडियुरप्पा म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं आहे. पुन्हा युतीचे सरकार आल्यास कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून काही चांगल्या गोष्टी करता येतील. त्यासाठी लोकांनी युतीला मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे. येडियुरप्पा यांच्या कन्नडमधील भाषणाचे भाषांतर बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी केलं आहे. राज्याला 5 वर्षापासून भ्रष्टाचार मुक्त शासन दिलेले आहेत. ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಲೇಬೇಕು. ಮೋದಿ ಸರ್ಕಾರದ ಕಾಶ್ಮೀರದ 370ರ ಕಲಂ ರದ್ದತಿ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಖಂಡತೆ ಮತ್ತು ಐಕ್ಯತೆ ಕಾಪಾಡುವಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಿದೆ. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी शेवटला सांगतायत आमचे मुख्यमंत्री की देशामध्ये काश्मीरचं 370 आर्टिकल आणि 35A आर्टिकल समाप्त करून देश एक आहे, काश्मीर भारताचे आहे हे भावना देशच्या लोकांना कळून चुकलेले आहेत. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಕಾಶ್ಮೀರಿಗಳಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೇವಲ ಮಾರುಚಿಕೆ ಆಗಿತ್ತು. ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಕೊಟ್ಟ ಹಣ ಕೇವಲ ಕೆಲವು ಶ್ರೀಮಂತರ ಪಾಲಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಇಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಲಾಗಿದೆ. ಕಾಶ್ಮೀರ ಜನರಿಗೆ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಬಗ್ಗೆ ನಂಬಿಕೆ ಮೂಡಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿ ಹೋಗಲು. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतोय. प्रचारासाठी अत्यल्प दिवस असल्याने उमेदवारांची धावाधाव सुरू आहे. प्रचाराला अत्यल्प वेळ मिळाल्याने बहुतांश उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रचंड वापर करणे सुरू केलं आहे. अनेक उमेदवारांनी फेसबुकला पैसे देऊन आपल्या जाहिराती देणं सुरू केलं आहे. व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करून लोकांना जोडण्यात येत आहे. सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी पगारी लोक नेमलेले आहेत. ही लोक रात्रंदिवस आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यस्त आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते सध्या शेतात सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके काढण्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच पक्षातील कार्यकर्ते हे आपल्या शेतात व्यस्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रचाराला हाडाचे कार्यकर्ते मिळेनासे झाले आहेत. या प्रकारामुळे इलेक्शनचा माहोल असा अद्याप तयार झालेला नाही. प्रचाराला कार्यकर्ते मिळत नसल्याने उमेदवाराला अधिकचा खर्च करून माणसं जमावी लागत आहेत. त्यामुळे उमेदवाराचा खर्च वाढला आहे.
धाबे, हॉटेल आणि सारीच मद्यालये मात्र सध्या हाऊसफुल झालेली दिसत आहेत. विधानसभेत आघाडीचे सरकार आले तर 3 महिन्यात शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू असं आश्वासन अजित पवार यांनी शिरूरकरांना दिलं आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मांडणगड फराटा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचार सभेत अजित पवार यांनी विधानसभेत जर आघाडीचे सरकार आले तर 3 महिन्यात शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं आहे. यावेळी त्यांनी सेना भाजपने जी आश्वासने दिली त्यावर टीका करत सेनेने शेतकऱ्यांना एकीकडे कर्जमुक्ती केली तर भाजपने कर्जमाफी दिल्याचा बागलबुवा केला. पण आज शेतकऱ्यांची काय अवस्था झाली हे दिसतंय. शेतकऱ्यांना 12 तास वीज देण्याचं आश्वासन भाजपने दिलंय. आता तरुणांना 1 कोटी नोकऱ्या देऊ सांगतात. मग मागील 5 वर्षात भाजपने काय केले असा सवाल करत पवार यांनी सरकारवरती निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या मातीशी आपले केवळ राजकीय संबंध नसून पारिवारिक आणि रक्ताचे संबंध आहेत असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या मातीशी आपले केवळ राजकीय संबंध नसून पारिवारिक आणि रक्ताचे संबंध आहेत. मी अशोकराव चव्हाण यांच्यासोबत 10 वर्ष काम केले आहे. ते जनसेवक आहेत. त्यांना संघर्षाचा वारसा आहे. शंकरराव चव्हाण यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा नेता असून आपल्या भोकर मतदारसंघात येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला केळी आणि ऊस मोठ्या डौलाने मी पाहिला. आपल्या भागाच्या विकासासाठी दूरदृष्टी स्वर्गीय शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाण यांच्यामध्ये आहे. म्हणून हे शक्य आहे. आपल्या भागाच्याच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अशोकराव चव्हाण यांना निवडून द्या असं आवाहन काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं आहे. भोकर मतदारसंघातील भारड येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. माझा संबंध मध्य प्रदेशच्या नंतर माझा संबंध देशामध्ये काही माटी जवळ माझा संबंध आहे. तो माझा संबंध हे महाराष्ट्राची माटी जवळ संबंध आहे आणि राजनीतिक संबंध नाही. एक झंडा जवळ आम्ही उभारून आले पण संबंध तुमच्या जवळ शिंदे परिवारचा संबंध तुमच्या जवळ एक राजनीतिक संबंध नाही. संबंध आहे तो एक पारिवारिक संबंध आहे. रक्तांचा संबंध आहे नाही. तुमच्या क्षेत्राचा कुशल जनसेवक अशोक चव्हाणच्या रूपमध्ये त्याच्या पक्षामध्ये प्रचार करायला मी तुमच्या जवळ उपस्थित आहे. हे परिवारचा इतिहास पहा. आमच्या भागातलं पाणी मित्र हे अप्पर पेनगंगेचं पाणी जे आपल्या भागामध्ये शंकरराव चव्हाण साहेबांनी आणलं. ज्या क्षेत्रामधून आज 15,000 हेक्टरचं पाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नेण्याचा यांचा प्रयत्न आहे. निर्णय यांनी घेतला. मला सांगा आपलं पाणी जर दुसरीकडे गेलं काय होणार? आपल्या केळीचं काय होणार? आपल्या ऊसाचं काय होणार? आमच्या शेतीचं काय होणार? आमच्या सोयाबीनचं आमच्या शेतीचं उत्पन्न उद्ध्वस्त होणार. यांना आमच्या भागाला वाळवंट करायचंय. आमचा भाग यांना खपत नाही. याच्या डोळ्यामध्ये दिसतंय. अशोक चव्हाणाला हा मानणारा भाग आहे. शंकरराव चव्हाण साहेबांना मानणारा हा भाग आहे. आणि म्हणून अशोक चव्हाण याला कमजोर करायचं असेल, अशोक चव्हाणला कमजोर करायचं असेल तर पाणी बंद करा. ही सगळी कूटनीती सुरू आहे. मित्र. आणि परवा मुख्यमंत्री आले. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे
40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2019 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today.
ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा, मायभूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वा सेल्फ अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज.